आपण मंगलधाम इथे आलेलं आहोत. हे ठिकाण उज्जैनमध्ये असून इथे मंगलदेवाचा जन्म झालेला आहे, जन्मस्थान आहे आणि पृथ्वीचं हे सेंटर मानलं जाते. असं या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. इथं आपण पाहत आहे की इथे महादेवाच्या याच्यामधून धामामधून मंगलदेवाचा जन्म झाला होता आणि मंगलदेवाचं एक ठिकाण आहे. इथे ज्यांच्या कुंडलीमध्ये असते त्यांची इथे पूजा एकमेव भारतामध्ये इथे केल्या जाते आणि इथे मंगलदेवाचं स्थान आहे. तुम्ही शकता हे मंगलदेव आहे, मंगलदेवाचं स्थान आहे आणि शिवलिंग आहे. असं इथे मंगलदेवाचे इथे जन्म झाला होता आणि इथे भारतामधील एकमेव असे हे मंदिर आहे जिथे मंगलदेवाची आराधना होते आणि पूजा केली जाते. असं हे मंगलदेवाचं हे मंदिर आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची शांती वगैरे कार्यक्रम इथे होत असतात. इथे वेगवेगळ्या पूजा ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगल असतो किंवा नवग्रहाची पूजा इथे केल्या जाते. असं भारतातील हे एकमेव ठिकाण आहे जिथे स्पेशली मंगलदेवाची पूजा केली जाते. आणि आपण इथं पाहतच आहात हे अतिशय जवळ असं शिप्रा नदीच्या काठी हे मंदिर आहे. हे शिप्रा नदी आहे, आपल्याला दिसतच आहे इथे ही शिप्रा नदी आणि शिप्रा नदीच्या काठावरच एकदम लागून असं हे मंगलदेवाचं मंदिर आहे. आणि या मंदिरामध्येच मंगलची पूजा केली जाते. ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगल असतो त्यांची विवाहापूर्वी इथे पूजा केल्याने त्यांना जो मंगळाचे जे दोष असतात ते निघून जातात आणि त्यांची कुंडलीमधून मंगळ दोष दूर झाल्याने त्यांना सुख समृद्धी लाभते. असं हे मंगलदेवाचं ठिकाण हे उज्जैन मध्य प्रदेश इथे आहे. आणि आपण पाहतच आहे शिप्रा नदी आहे. शिप्रा नदीच्या काठावरच हे मंगलदेवाचं मंदिर आहे आणि याला पृथ्वीचा सेंटरसुद्धा मानल्या जाते आणि पृथ्वीचा हा सेंटरच आहे असं इथं मान्यता आहे. असं हे सुंदर ठिकाण. इथे आपण पाहतो तर नवग्रह पूजा आणि मंगळ पूजा इथे केली जाते. वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा इथे केल्या जातात आणि अतिशय सुंदर असं रम्य ठिकाण इथे आहे. आणि हे शिप्रा नदीचा घाट शिप्रा नदीच्या घाटावर आपण आहोत आणि या घाटाला लागूनच हे मंगलदेवाचं मंदिर आहे. आणि मंगलदेवाचा इथे जन्म झाला अशी इथे मान्यता आहे आणि महादेवाच्या घामामधून मंगलदेवाची उत्पत्ती झालेली आहे. त्याच्यामुळे मंगलदेवाचा एक रुद्राचा अवतार किंवा एक रुद्राचा पुत्र असंच मान्यता इथे आहे.